श्री स्वामी समर्थ. हाय, हॅलो, गुड आफ्टरनून. तर काल आपला पाठीमागचा आणि समोरचा भाग तयार झालेला आहे. आता शोल्डर जोडायचं बाकी आणि बाह्या वगैरे जोडून ब्लाउजची फिटिंग करायचं बाकी आहे. हॅलो. सुरुवातीला आपण शोल्डर जोडून घेऊया. पाठीमागचा भाग खाली ठेवायचे. त्याची ही वरच्या साईडने सरळ बाजू आहे. त्याच्यावरती आपल्याला पाठीमाग समोरचा भाग ठेवून घ्यायचा आहे. समोरच्या भागाची खालच्या साईडने सरळ बाजू आणि वरच्या साईडने उलटी बाजू. गळ्याच्या साईडने बरोबर ठेवायचं आणि गळ्याच्या साईडने आपल्याला शिलाई द्यायचं आहे 1.25 इंचावरती 0.75 आणि बाहेरच्या साईडने 1/2 इंच. या पद्धतीने आपल्याला क्रॉस मध्ये शिलाई देऊन घ्यायचं आहे, त्यामुळे आपले शोल्डर उतरत नाही. आता तुम्ही अनुभव घेतलेला आहे, कोणाच्या शोल्डर मध्ये प्रॉब्लेम आला काही या शिलाईमुळे? बसले ब्लाऊज व्यवस्थित सर्वांचं? ओके. तर आता मी इथून शोल्डरला शिलाई देऊन घेते. कधीही आपल्याला याच पद्धतीने शोल्डरला शिलाई देऊन घ्यायची आहे. लॉक करायची सुरुवातीला. एका साईडचं शोल्डर जोडलं की लगेच आपण दुसऱ्याही साईडचं शोल्डर जोडून घेऊया. गळ्याच्या साईडने बरोबर ठेवायचंय. बाहेरच्या बाजूने थोडंफार शोल्डर जास्त जरी झालं कोणत्याही एका साईडचं, तर ते आपल्याला कट करावं लागतं. गळ्याच्या साईडने बरोबरच ठेवून द्यायचं. आता दोन्ही साईडने थोडे थोडे शोल्डर एक्स्ट्रा आहेत पाठीमागचे, ते आपण कट करून घेऊया. आणि इथला जो भाग आहे हा शोल्डर जोडलेला थोडासा कपडा आहे, तो आपण असा कट करून टाकू. थोडासा कट करायचा. त्यानंतर आता शोल्डर बघायचे. हे पहा, थोडस शोल्डर जास्त आहे, तर ते आपल्याला कट करावं लागतं. पुढचा भाग उंचीला मोठा झाल्यावर काय करायचं? उंचीला नाही होणार, साईडने होईल मोठा. सांगते मी आता काय करायचंय. उंचीला मोठा होणार नाही, साईडने होईल. आता दोन्ही भाग एकमेकांवरती ठेवू. आता तुम्हाला वाटेल तुम्ही असं ठेवल्यानंतर हा मोठा झाला, हे पहा असं. असं पाहतायत ना तुम्ही? हे असं झाला मोठा आता. दिसतोय? पाठीमागल्या भागापेक्षा समोरचा भाग मोठा. असंच होतंय. आवाज येतोय? दिसतोय व्यवस्थित? हाच प्रॉब्लेम होतोय का? तर तुम्ही जे हे असं ठेवतात ना, हे मुळातच तुम्ही चुकीचं ठेवतायत. तुम्ही असं ठेवलं म्हणजे हे असं नाही ठेवायचं आपल्याला. खालून दोन्ही भाग बरोबर पकडायचे आहेत.
खालून दोन्ही भाग असे बरोबर एकमेकांवरती ठेवायचे. आता बघा सर्वांनी इकडे लक्ष द्या. असं नाही ठेवायचं, आता जसं मी ठेवले तसं नाही ठेवायचं तुम्हाला. असं जर ठेवलात तर हा मोठाच होणार आहे भाग. तर तुम्हाला खालच्या साईडने बरोबर पकडायचे आहेत दोन्ही भाग हे असे. आता खालच्या साईडने आपल्याला जास्त झालेला भाग कट करता येतो का? एक सांगा, आता कट करता येईल का इथून? खालच्या बाजूने जास्त जर झाला कोणता भाग कट करता येणार नाही. मग जास्त झालेला आपल्याला या वरच्या साईडने कट करावं लागेल ना इथं. त्यामुळे खालून बरोबर पकडायचंय आणि जास्त झालेलं आपल्याला या वरच्या बाजूने कट करायचंय. ओके. तर आता इथं थोडासा समोरचा भाग जास्त आहे इथं पर्यंत, तर तिथे मी मार्क करते. उंचीला वाढत नाही आपला भाग, इथं कमी जास्त होतो, ते आपल्याला कट करावं लागतं. समजलं अश्विनी ताई, उर्मिला ताई, कोणाकोणाचं जास्त होत तर काय प्रॉब्लेम होत होता? 1 इंच जास्त म्हणलं तर मग शिलाईमध्ये तुम्ही कमी पकडला असेल, शिलाईमध्येच काहीतरी गोंधळ झाला असेल. मग तेवढं जास्त नाही होणार, एक होतं अर्धा इंचापर्यंत जास्त होतं हे पहा असं. खालून उंचीला नाही म्हणणार. आता मी ठेवलं तर तसं माझं 1 इंच दिसलं नाही, हे पहा 1 इंचापर्यंत दिसलं. दिसत असेल आता 1 इंचापर्यंत. हे पहा झालं 1 इंच जास्त. तुम्ही ठेवण्यामध्ये चूक करताय तिथं अशी. असं नाही ठेवायचं आपल्याला. खालून बरोबर पकडा तुम्ही, काहीच होणार नाही. खालून बरोबर पकडा. आता काय झालं? झालं का जास्त? वर किती राहिलं? इथं फक्त थोडस जास्त होतोय. हे असं तुम्हाला इथं वरच्या साईडने जास्त झालेलं कट करायचं. तर इथं मार्क केलेलं आहे मी. आणि आता कट करायचं आपल्याला. कुठून कट करायचंय? मुंढ्याच्या सेंटर पासून कट करत घ्यायचंय. तसं जर पकडलं तर ते जास्त दिसणार आहे, त्यामुळे आपल्याला खालून बरोबर पकडायचं आणि वर जास्त असलेलं कट करायचंय. आलं समजलं सर्वांना? मग ते फोर्टेक्स असू, कटोरी असू, अगर प्रिन्स कट असू, त्याला आपल्याला असंच करायचंय. आणि फोर्टेक्सला जर जास्त झालं असेल तर डाचाची रुंदी तुम्ही कमी घेतली असेल, या डाचाला एक शिलाई देऊन घ्या बाहेरच्या फोर्टेक्सच्या, कव्हर होऊन जाईल. शिलाई थोडीशी वाढवून घ्यायची आणि हे एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं असं. तुम्ही वरून पकडतायत बरोबर, खालून बरोबर पकडा आणि जास्त झालेलं वरून कट करा. आता या पण साईडने मी काय करणार, दोन्ही भाग मी वरून कधीच ठेवत नाही बरोबर असं पकडून. तुम्ही असं ठेवत असताल, वरून बरोबर दोन्ही पकडत असताल आणि झालं खाली मग जास्त असं म्हणत असताल. असंच करतायत का? नाही, ही चुकीची पद्धत आहे. आपल्याला खालून पकडायचं. जास्त झाल्यानंतर आपल्याला वरच्या साईडनेच कट करावं लागतं. खालून एक पट्टी लावलेली आहे, क्रॉस पट्टी लावलेली आहे का, हे कट करायचं खालच्या साईडची पट्टी आणि क्रॉस पट्टी. आणि मग तिथं काय करायचं नंतर कट करून. इथे थोडस जास्त आहे, कट करूया. वर 1 इंच जास्त होतंय का इथं? या साईडला 1 इंच जास्त होतंय का फिटिंगच्या साईडला? काही तर खाली बघितलात तुम्ही जास्त होतंय ते, खालच्या बाजूने. कट करून घ्या थोडस इथून. शिलाईमध्ये तुम्ही कमी जास्त पकडलेला आहे, कोणता तरी भाग जास्त झाला शिलाईमध्ये आणि कोणता तर कमी पकडलेला आहे, त्यामुळे झालंय. कट करा, जे जास्त आहे ते कट करून घ्या. शिलाईमध्ये झालेलं आहे तुमचं ते. शोल्डर खालीवर झालं, इथं खालीवर झालं. हो, कट करा. आता शोल्डर मी कट केलं ना, इथं कमी जास्त झालेलं. एक जास्त होतं आणि एक थोडस बरोबर, म्हणजे एक कमी होतं एक जास्त होतं. मग जास्त होतं ते मी कट केलं शोल्डर. बाहेरच्या बाजूनी कट करायचंय जास्त असलेलं शोल्डर, बाहेरून, आतमधून नाही.
शोल्डर मेरा भी नीचे ऊपर है। जास्त कमी जास्त असेल तर बाहेरच्या बाजूने कट करा. माझं सुद्धा होतं, मी सुद्धा कट केलेलं आहे. दोन्ही भाग मोजून घेतले होते. ठीक आहे, आता जास्त जे आहे ते तुम्ही कट करून घ्या. शिवण्यामध्ये थोडंफार कमी जास्त होतं. आणि कपडा कसा आहे, आपण जराही ओढून वगैरे पकडला तर तो फाकतो कपडा. हो, उंचीमध्ये सांगते मी. उंचीमध्ये आता इथं कटोरी आहे, कटोरी आपण क्रॉस कपड्यावरती कट केलेली असते, त्यामुळे इथं फाकतो कपडा. हे बघा, ओढल्यानंतर फाकत आहे. फ्रंट साइड ज्यादा नाही होणार. इथे कटोरीचा भाग असा फाकला जातो, त्यामुळे तुम्हाला जास्त वाटेल. कारण कटोरी आपण क्रॉस कपड्यावरती ठेवून कट केलेली आहे. जास्त नाही होणार कोणताच भाग. आपण बरोबर माप घेतलेली आहेत. शिलाई आपण मी बरोबरच द्यायला लावलेल्या आहेत. आता तुमच्याकडून जर शिलाई कमी जास्त झाल्या असतील तर तिथं मी काही करू शकणार नाही. शोल्डर जर जास्त असेल तर थोडं शोल्डर कट करा वरच्या साईडने. जास्त झालेलं कट करावं लागतं, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि कट केल्यामुळे काही ब्लाऊज मध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, चला मग पुढे बघू आता. आता दोन्ही साइड बरोबर झालेल्या आहेत. तुम्ही इकडे तिकडे कुठं चेक करू नका, फक्त इथं शोल्डर जोडलं की मग इथं खालच्या साईडने बरोबर पकडा आणि दोन्ही भाग असे ठेवून बघा जे कमी जास्त आहे का कोणतं. जास्त असलेलं आपल्याला कट करावं लागतं. असे बरोबर दोन्ही भाग आले पाहिजेत साईडने. कमी पण नको आणि जास्त पण नको. हा पण बरोबरच आहे, हा पण बरोबरच आहे. इथंपर्यंत कळालं का सर्वांना? इथंपर्यंत कळालं का? आणखी फिटिंग पुढे आहे. पाहणार आहोत आपण फिटिंग. मी 2-3 पद्धती सांगते फिटिंगच्या. ज्या पद्धतीने तुम्हाला सोपं वाटेल त्या पद्धतीने करू शकता. एक पद्धत झालेली आहे, आता दुसरी पद्धत सांगणार आहे. आता हे झालं की आता आपल्याला बाह्या घ्यायच्या आहेत. तर बाह्यांना आपल्याला पट्टी जोडायची आहे. आपण पट्ट्या पण घेतल्या होत्या काल कट करून बाहीला जोड देण्यासाठी. त्या पट्ट्या घेऊया. एकूण 4 पट्ट्या आहेत. त्या आपल्याला इथे जोडायच्या आहेत दोन्ही साईडने. हा समोरचा भाग इथून मी कट करून घेते, जोड आहे तो. आता इकडे लक्ष द्या, जोड कसं द्यायचंय ते सांगत आहे मी. त्या 2 पट्ट्या या साईडने लावायच्यात आणि दुसऱ्या 2 पट्ट्या दुसऱ्या साईडने लावायच्या आहेत या. आता बघा, ही वरच्या साईडने सरळ बाजू आहे. ओके, सरळ बाजू. मग खालची जी बाही आहे ही वरच्या साईडने उलटी बाजू आहे. मग या बाहीला आपल्याला असं फोल्ड करायचंय आणि वरच्या बाहीला आपल्याला अगोदर जोड देऊन घ्यायचा आहे, पट्टी जोडून घ्यायची आहे. एक पट्टी घेऊ. पट्टीची सरळ बाजू सरळ साईडने ठेवायची, म्हणजे खालच्या साईडने या दोन्हीच्या पण सरळ बाजू. आणि पट्टीची वरच्या साईडने उलटी बाजू. मग इथून आपण आता शिलाई देऊन घेऊया. लॉक करायचं सुरुवातीला. जोडून घेतली की वरून दाब शिलाई द्या. दाब शिलाई दिल्यामुळे शिलाई उकलणार नाही आणि व्यवस्थित तिथं सेट होऊन बसतं. नाहीतर मग अशी दर बाही होणार मग इथं जिथं आपण जोड दिलेला आहे तिथं. दाब शिलाई द्यायची आणि या बाहीच्या आकाराबरोबर आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे. हे असं. आता हे कट करायचं तर समजत असेल, आता या भागाबरोबर कट करून घ्यायचं असतं. एका साईडने जोडलं की आता आपण दुसऱ्या खालच्या साईडच्या बाहीला जोडून घेऊया, म्हणजे अगोदर समोरचेच भाग जोडून घेऊ.
आता हा भाग मी दुसऱ्या साईडने करते. हे असं. आता दुमडलेली बाही आपण सरळ करू आणि ही जोडलेली बाही आपण अशी दुमडून घेऊ. म्हणजे इथे उलट सुलट होणार नाही, जास्त गोंधळ होणार नाही. आणि हिला जोड देऊ आता, खालच्या साईडने सरळ, वरच्या साईडने उलटी बाजू. आणि इथून शिलाई देऊन घेऊया. किती कमी पडलंय ते तुम्हाला इथे जोड देऊन घ्यायचं आहे. बाहीला आपण दाब शिलाई नाही दिलं की बाही अशी चादर उभा राहते. आपण सरळ जरी केलं तर ही अशी चद्दर होते. मग हिला आपल्याला एक दाब शिलाई देऊन घ्यायचंय, व्यवस्थित सेट होते मग. आणि ह्या आकाराबरोबर असं कट करून घ्यायचंय. किंवा तुमच्याकडे तो न्यूजपेपर पेपर जो कट केलेला आहे बाहीचा, तो ठेवून इथं कट करून घेऊ शकता. एका साईडने जोड दिलेला आहे आपण, समोरच्या साईडने जोड दिला. आता आपल्याला पाठीमागच्या साईडने जोड देऊन घ्यायचं आहे इथे. तर खालची बाही मी फोल्ड करते अशी, आणि या वरच्या बाहीला आपण जोड देऊन घेऊया. ह्या दोन पट्ट्या आहेत आता आपल्याकडे, तिचा आपण जोड देऊन घेऊ. शिलाई देऊन घेऊ. याचा लक्षात जोड कसा द्यायचा आहे? आता हा भाग दुसऱ्या साईडने करायचा. हे कट करायचं बाहीच्या आकाराबरोबर, आणि फोल्ड केलेली बाही सरळ करायची, आणि जी जोड दिलेली आहे तिला दुमडायचं असं, आणि हिला जोड देऊन घ्यायचा. या पद्धतीने आपल्याला जोड द्यायचा आहे. अस्तरची बाही राहू द्या, बिना अस्तरची राहू द्या, तुम्हाला या पद्धतीने जोड द्यायचा आहे, किती कमी पडू द्या. आणि असं कट करून घ्यायचं. तर जोड आपण दोन्ही दोन्ही साईडने देऊन घेतलेले आहेत. आपली बाही आता कम्प्लीट आहे. या आपण साईडने जोड दिले, या आपण साईडने दिले. आता ही बाह्या ज्या आहेत ना, आपण याला जोडून घेऊया. बरोबर ठेवू तिथं. शिलाया मी जेवढ्या अंतरावरती सांगितलेल्या आहेत तेवढ्याच अंतरावरती द्या. जर तुमच्याकडून एखाद्या शिलाई कमी जास्त झाली तर उंचीमध्ये फरक पडतो. आता हा भाग आहे पाठीमागचा आणि माझ्या साईडने आहे समोरचा. तर मग एक बाही घेऊया. आता बाहीला जोड दिलेला आहे. मग आता समोरचा भाग घ्यायचा आहे, आणि हा जो जोड आहे, शिलाई ही इथं वरच्या साईडने आहे. आपल्याला बाही इथं जोडायची आहे अशी. जोडली, शिलाई दिलं, आणि आपण अशी बाही करतो ना त्यावेळेस अशी वरच्या साईडने सरळ येते. तर या पद्धतीने आपल्याला बाहीला जोडायचं आहे. सेंटर बरोबर शोल्डर वरती ठेवूया, आणि समोरच्या साईडने अशी बाही घेऊ. ही अशी व्यवस्थित पकडायचे, असं लूज वगैरे सोडायचं नाही किंवा वळून पकडायचं नाही. आता मला थोडीशीच कमी पडत होती, परंतु मी पट्टी जास्त घेतली होती. आता ही जास्त जी पट्टी आहे ना, ही नंतर कट करून घेईन मी. आणि इथून शिलाई देऊन घेते. 5 इंचावर शिलाई द्यायचं, आणि ओढायचं नाही बाहीला शिलाई देते वेळेस. ओढून शिलाई दिलं की मग चुना पडतात, त्यामुळे ओढायचं नाही. तर काही जणांना सवय असते, बाही कमी पडली म्हणून असं ओढून शिलाई देतात. तसं कधीच करायचं नाही, चुना पडतात लगेच बाहीला.
पाव इंचावर शिलाई द्या करेक्ट अशी. टंचनचा एक पाय पकडून. डबल शिलाई देऊन घेते बाहेरच्या बाजूने. दिसतंय, आवाज येतोय व्यवस्थित? ब्रेक होतोय, काही होतंय? येतोय ना व्यवस्थित? ठीक आहे. जर ब्रेक होत असेल, काही होत असेल तर सांगा मला, कारण आज सगळे ऑनलाईन असतात. कारण आज इलेक्शनचं आहे ना, त्यामुळे. तर आता आपण ही बाही जोडून घेऊ. बाहीची हे सेंटर बरोबर ठेवायचं आणि समोरच्या साईडने बाही घ्यायची आणि जोडून घ्यायची. डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. डबल शिलाई देऊ. बाहीचा थोडा थोडा एक्स्ट्रा कपडा आहे, तो मी कट करून घेते. आता आपल्याला पट्टीला शिलाई द्यायची इथं पुढच्या. बाहीची उंची किती आहे आपली? 5 इंच. तर बरोबर 5 इंचावरती पॉइंट देऊया. आता इथं बाहीला काट नाही आपल्या.
5 इंचावरती पॉइंट दिला, काठ नाही आपल्या बाहीला, दोरे दोरे निघत आहे तिथं, तर याला आपल्याला अगोदर 1/2 इंच फोल्ड करून शिलाई द्यावी लागते, नंतर परत एकदा फोल्ड करून शिलाई द्यावी लागते. 5 इंच जी काही बाहीची उंची असेल त्या ठिकाणी आपल्याला पॉइंट देऊन घ्यायचा आहे. आता उलटा साईडने करते. अगोदर 1/2 इंच दुमडायचंय आणि एक शिलाई देऊन घ्यायची आहे. 1/2 इंच दुमडून, जास्त नाही, थोडस दुमडायचं आहे आणि शिलाई द्यायची. ज्यांच्या बाहीला काट आहे त्यांनी डायरेक्ट फोल्ड करू शकता, ज्यांना काट आलेला नाही त्यांनी अशी एक अगोदर शिलाई देऊन घ्यायची आहे. आता जो आपण पॉइंट दिलेला आहे त्या पॉइंट बरोबर इथून फोल्ड करायचं आणि परत एक शिलाई देऊन घ्यायची इथून, या पॉइंट बरोबर फोल्ड करून. या पद्धतीने दुसऱ्या पण साईडने याच पद्धतीने शिलाई देऊन घेते. अगोदर 1/2 इंच दुमडायचंय आणि शिलाई द्यायचंय. परत 1/2 इंच सॉरी 1/2 इंच मध्ये पॉइंट पासून दुमडायचं आणि शिलाई देऊन घ्यायचं. दोन्ही साईडने आपण जोडून घेतलेले आहेत, तर आता आपल्याला फिटिंग करायचंय. दोन्ही भाग एकमेकांवरती ठेवायचे आणि खालच्या साईडने बरोबर पकडायचंय. अगोदर आपल्याला उंचीमध्ये बरोबर आलं का नाही ते चेक करायचं, डायरेक्ट फिटिंग करायला नाही घ्यायचं. इथून इथपर्यंत बरोबर आलं, वरपर्यंत आलं का बघायचं बरोबर. तर इथे थोडासा फरक पडतोय, एक बाही थोडीशी किंचित जास्त झालेली आहे, दिसत असेल आता तुम्हाला इथं हे. तर एवढं जास्त झालंय तर काय करायचं, आपल्याला एक शिलाई देऊन कव्हर करायचंय. कशी शिलाई द्यायचंय, जिथून आता आपण बाहीला शिलाई दिलेली आहे तिथूनच एक आपल्याला आतमधून शिलाई देऊन घ्यायचंय. किती जास्त झालंय तेवढी शिलाई देऊन घ्यायची. आता 1/2 इंचापेक्षा कमी शिलाई देऊन घेते. जेवढं जास्त झालेलं आहे ते एवढं या शिलाईमध्ये कव्हर होऊन जातं. आणि खालच्या साईडने कपडा शिलाईमध्ये अडकणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायचंय. आता बघू, असं जर आपल्याकडे जर एखादी कपडा जर जास्त झाला कोणत्या साईडचा, तर आपल्याला एक शिलाई देऊन कव्हर करून घ्यायचंय. बघा हे आता आलं बरोबर, दोन्ही बाह्या आल्या एकमेकांवरती बरोबर. तर या पद्धतीने तुम्हाला शिलाई देऊन कव्हर करायचं आहे. आता दुसऱ्या पण साईडने बघते मी. दोन्ही भाग एकमेकांवरती ठेवायचे आणि उंची बघायची आहे दोघांची पण. सुरुवातीला पण आपण बघितलेलं होतं, पण आता पण आपल्याला बघावंच लागतं. खालच्या साईडने बरोबर पकडायचंय. क्रॉस पट्टी लूज पडलेली असते त्यामुळे एक बोट आतमध्ये घालून आपल्याला थोडस ओढून पकडायचंय, जास्त नाही ओढायचं, नॉर्मल, आणि बघायचं. या पण साईडने थोडासा पाठीमागच्या बाहीचा भाग जास्त आहे, त्याला आता आपण शिलाई देऊन कव्हर करूया. असं जास्त असेल तर शिलाई देऊन कव्हर करायचं. त्याचा विचार करत बसायचं ना, आता एवढं जास्त झालं काय करावं. शिलाई दिल्यामुळे काही बिघडणार नाही, काहीच होणार नाही.
उलट जो मुंढ्यामध्ये फुगा येणार पण आहे तो इथं कव्हर होऊन जातो. जास्त झालं की मुंढ्यामध्ये फुगा येतो. मग हे शिलाई दिले की कव्हर होऊन जाईल. खालच्या साईडने फक्त लक्ष ठेवायचे की खालच्या साईडचा भाग शिल्या वगैरे पडणार नाही, शिलेमध्ये अडकणार नाही दुसरीकडला. वरून आपण बरोबर आहे म्हणून शिलाई देतात आणि खालून मग चुनी पडते. आता बघू. हा प्रॉब्लेम कोणासोबत पण येतो, हा काही जास्त मोठा प्रॉब्लेम नाही, छोटासा आहे, कोणालाही येतो. हे असं शिलाई देऊन कव्हर करावं लागतं आपल्याला. आलं बरोबर आलं. मग आता फिटिंग. आता फिटिंगची मी दुसरी पद्धत सांगणार आहे, सोप्यात सोपी पद्धत. ब्लाउज मध्ये आपण शिलाई मार्जिन किती घेतलेलं आहे? ब्लाउज मध्ये शिलाई मार्जिन इथं मापाच्या ब्लाउजची सुद्धा आपल्याला गरज नाही लागत. हा 2 इंच घेतलंय ना आपण, इथं बरोबर ठेवूया. मापाचे ब्लाउज सुद्धा घ्यायची गरज नाही इथं. बरोबर ठेवलं. ब्लाउज मध्ये आपण शिलाई मार्जिन 2 इंच घेतलेलं आहे बरोबर. ओके. तर आता काय करायचं तुम्हाला, बाहेरच्या बाजूने फक्त 2 इंचावरती पॉइंट द्यायचा आहे. काय करायचं, 2 इंचावर पॉइंट द्यायचा इथून. कमरेचं माप, सुरुवातीला कमरेचं माप द्यायचंय. इथं आपण 2 इंचावर पॉइंट दिला. हा बाहेरून दिलेला आहे. आणि आता इथं मुंढ्यापाशी पण आपल्याला बाहेरून 2 इंचावर पॉइंट द्यायचा आहे. बघा या सुद्धा पद्धतीने जर तुम्ही फिटिंग केलात ना, ब्लाऊज एकदम परफेक्ट येतं. आपण मार्जिनच तेवढी घेतलेली आहे म्हणून आपल्याला मार्जिन सोडायचंय असं. इथं सुद्धा 2 इंच मुंढ्यापाशी 2. आणि दंडघेर तेवढं आपल्याला मापाच्या ब्लाऊजून मोजून घ्यावं लागेल. कारण दंडघेर आपण जर आपण इथं दंडघेर घेतला असता तर इथं 1.5 इंच सोडला असतं, परंतु आपण बाहीची पूर्ण रुंदी घेतलेली आहे त्यामुळे आपल्याला मोजूनच घ्यावं लागेल मापाच्या ब्लाऊज वरून. दंडघेर अंदाजी नाही घेता येणार, हे अंदाजी माप टाकलेलं नाही आपण. मार्जिन आपण तेवढं घेतलं होतं म्हणून तेवढंच घेतलेलं आहे आपण. दंडघेर इथे मापाच्या ब्लाऊजून मोजायचा किती आहे तो. 6.25 इंच आहे, 6.25. तर इथे 6.25 वरतीच पॉइंट देते. 6.25. समजलं पॉइंट कसे दिले. आता रेष बघा कशी सरळ येते ह्याची. फिटिंग मध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही, एकदम ब्लाऊज व्यवस्थित बसतं. राहिला प्रश्न कमरेचाच, कंबर थोडीशी कधी लूज होईल, फिट तर नाही होणार, थोडीशी लूजच होईल, तर एक आतमधून शिलाई देऊन घ्यायचं. सोप्यात सोपी पद्धत आहे फिटिंगची. ह्याची शिलाई पण एकदम सरळ येते या पद्धतीने. बघा तुम्ही ट्राय करून. समजलं का फिटिंगची पद्धत दुसरी. आता मी शिलाई देऊन घेते. बाहेरून 2-2 इंचावर पॉइंट द्यायचे. आणि बाहीचे जोड दोन्हीही एकमेकांवरती घ्यायचे आहेत आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. क्लास मधल्या भरपूर ताईंनी ह्या पद्धतीने फिटिंग आवडली, त्यांना या पद्धतीने करून पाहिल्या. खूप छान ब्लाऊज बसतायत आणि मी सुद्धा याच पद्धतीने फिटिंग करते, एकदम मस्त येते. एका साईडची झाली, आता दुसऱ्या साईडची पण फिटिंग आपण करून घेऊया सेम याच पद्धतीने. खालच्या साईडने बरोबर पकडायचे, एक बोट आत ठेवायचे इथं क्रॉस पट्टीच्या मध्ये. क्रॉस पट्टी लूज पडलेली असते त्यामुळे एक बोट आतमध्ये ठेवायचं, दोन्ही भाग बरोबर पकडून ठेवायचे असे खाली.
आता मार्जिन आपण 2 इंच घेतलेलं आहे, त्यामुळे बाहेरून 2-2 इंचावरतीच पॉईंट द्यायचे. इथं 2, मुंढ्यापाशी 2, चेस्टचा आणि मुंड्याचा पॉईंट एकच येतो, त्यामुळे 2. आणि दंडघेर किती? 6.25 इंच आहे. वरून घ्यायचा दंडघेर मोजून 6.25, जो काय असेल तो तुमचा दंडघेर. आणि हे तिन्ही पॉईंट मिळून फिटिंग करून घ्यायची. ही अशी शिलाई देऊन घेऊया. आवडली का पद्धत? आता आवडली का ते तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही फिटिंग करून ब्लाऊज अंगामध्ये घालचाल त्यावेळेस समजेल. आवडली का अवघड वाटेल ते. दोन्ही साईडने आपण फिटिंग केलेली आहे. तर आता कमरेचं माप बघायचं आपल्याला बरोबर आहे का. ते चेस्टचं बरोबर येतं, फक्त कमरेमध्ये एखाद्या वेळेस कोणाची कंबर लहान असेल तर आपल्याला थोडस एखादी शिलाई देऊन घ्यावी लागेल. तर बघूया आपण आता. कंबर तेवढी कोणाकोणाची कमी असते, कोणाची जास्त असते. बघू मोजून. तोपर्यंत तर बरोबरच येतं. एखादी जाड जर असेल, कोणाचा कमरेचा घेर जास्त असेल तर तिथं थोडासा प्रॉब्लेम येईल. मग तिथं आपल्याला लूज ठेवावा लागतो ब्लाऊज. हे पहा किती आला फरक इथं. थोडासाच फरक पडलेला आहे. 1 ला सुद्धा कमी आहे. म्हणजे कंबर कमी आहे, त्यामुळे इथं हा आपल्याला असा फरक जाणवला. आणि जास्त असेल तर जास्त शक्यतो नसतेच, एखाद्या मोजक्याचीच कोणाची तरी असते. असं जास्त झालं तर आपल्याला आतमधून एक शिलाई देऊन कव्हर करायचं आहे. 1/2 इंच शिलाई देऊ म्हणजे दोन्ही साईडचे मिळून बरोबर कव्हर होऊन जाईल. आतमधून द्यायची. आता कमरेलाच फक्त आपल्याला फिट करायचं. ह्या शिलाई अर्ध्यापर्यंत द्यायची आणि इथून बाहेर निघायचं. आता शिलाई अर्ध्यापर्यंत दिली की मग इथून बाहेर निघणार मी. चेस्ट पाशी फिट नाही करायचं, आपल्याला लूज ठेवायचे चेस्ट पाशी. म्हणजे लूज म्हणजे आहे तेवढंच आपलं मापाप्रमाणे. आणि बाकीच्या शिलाई देऊन घ्यायच्या. 2 झाल्या, 3 आणि 4. 4 शिलाई देऊन घेऊया. एकूण 4 शिलाई द्यायच्या. 2 दिल्यात, आता 2 राहिल्या. तिथे थोडस साईडनी कट करून घेऊया. ते थोडस आपल्याला वर खाली वगैरे दिसतंय ते कट करायचं. आणि दंडघेर म्हटले होते ना, दंडघेराचं सुद्धा आपल्याला असं थोडस कट करून घ्यायचंय. जेवढं पाहिजे तेवढं ठेवायचं आणि बाकीचं कट करून घ्यायचं. दुसऱ्याही साईडने याच पद्धतीने शिलाई देऊन घ्यायच्या आहेत. अगोदर आतमधली एक शिलाई द्यायची. कमरेपाशी लूज होते ना आपल्याला, इथं शिलाई सुरू करायची. इथं अर्ध्यापर्यंत द्यायची, अर्ध्यापासून बाहेर निघायचं. पूर्ण वरपर्यंत शिलाई देत जायचं नाही, नाहीतर मग चेस्ट मध्ये फिट होतो ब्लाऊज. आता इथून बाहेर निघते मी. सरळ शिलाई येत नाही म्हणतायत का तुम्ही? सराव करावा लागेल. आता सरळ शिलाई म्हटलं तर रेषा ओढू ओढू आपण पहिल्या दिवशी केली होती. रेषा ओढू ओढू शिलाई द्यायची प्रॅक्टिस, तशी प्रॅक्टिस करावी लागते. नाहीतर मग इथं रेष ओढून घ्या. इथं सुद्धा रेषा ओढू ओढू तुम्ही फिटिंग करून घ्या. स्केलनी रेषा ओढायच्या आणि त्याच रेषेवर शिलाई देऊन घ्यायची.
ही अशी, ज्यांना कोणाला फिटिंगची शिलाई सरळ देता येत नाही त्यांनी अगोदर अशा रेषा ओढा आणि याच रेषेवरून शिलाई देऊन घ्या, म्हणजे शिलाई पण सरळ येईल. आणि हे एक्स्ट्रा आपण कट करून टाकू. तर इथे आपली फिटिंग पण पूर्ण झालेली आहे. समजली फिटिंगची पद्धत सोपी आहे का नाही, का अवघड वाटली? बाहीचे पण जोड बरोबरच येणार, थोडेफार वर खाली जाईल तर काही प्रॉब्लेम येत नाही. आणि फिटिंग एकदम अशी सरळ येते या पद्धतीने, बघू शकता. आता गोठ गोठ लावायचा आहे. तर त्यासाठी आपण कालच पट्ट्या मार्किंग करून घेतल्या होत्या. आता जसं मार्किंग केलंय त्यानुसारच मी कट करून घेते. 1.25 इंचाची पट्टी आहे. रेषा ओढूनच पट्ट्या कट करून घ्या. 1.25 इंचापेक्षा जास्त पट्टी मोठी घेतली की गोठ पलटी पडतो. पट्टीला टोक पाहिजे जोडण्यासाठी, इथे सुद्धा मला कट करावं लागेल कारण एवढं कट आहे. जोड द्यायचंय, अशी टोक करायची याला. जास्त जर असेल तर थोडेसे कमी करायचे, एवढे पण जास्त नको आहेत आपल्याला टोक, जोडता येणार नाही जास्त पण टोक घेतली तर. जोडूया आता पट्ट्या. पट्ट्या कशा जोडायच्या आहेत ते तर आता माहिती आहे, या अगोदर पण आपण जोडलेले आहेत सुरुवातीला. तर एक टोक या साईडने, दुसरं टोक दुसऱ्या साईडने ठेवायचं, हे असं. आणि ही पट्टी त्याच्यावरती ठेवायची. ही सरळ बाजू आहे, हिची खालच्या साईडने सरळ बाजू. सरळ बाजू दोन्ही एकमेकांच्या साईडने गेल्या पाहिजे. आणि आपण आता इथून शिलाई देऊन घेऊया. हे छोटे छोटे कोणे दिसतात ना तुम्हाला इथं, हा एक कोना आणि हा एक कोना, अशी सरळ शिलाई देऊन घ्यायची आहे. सुरुवातीला लॉक करायचं. आणि एक्स्ट्रा थोडस कट करून टाकायचं पट्टीवरची, आणि कोणे पण असे कट करायचे. अशी आपली पट्टी जोडली गेली पाहिजे. एक पट्टी जोडली. आता सरळच ठेवायचं, पट्टीची वरच्या साईडने सरळच बाजू, दुसरी पट्टी घेऊ आणि हे जोडून घेऊ. दोन्ही टोकं विरुद्ध साईडने ठेवायची आणि शिलाई देऊन घ्यायची. जेवढ्या पट्ट्या व्यवस्थित कट करू, जेवढ्या पट्ट्या व्यवस्थित जोडू, तेवढा आपला गोट व्यवस्थित येणार आहे. तर त्यामुळे पट्ट्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. जाऊ द्या कशी पट्टी कट केला असं नाही चालणार इथं गोटला. सावकाश जेवढं होईल तेवढं पट्टी व्यवस्थित कट करून घ्यायची आहे. आता ही सरळच बाजू, सरळ साईडनेच आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायचंय. आता एवढी जी पट्टी जोडलेली आहे तेवढीच पुरते का? मी अगोदर बघते ब्लाऊजला जोडून. आता एवढी तयार आहे पट्टी आपल्याकडे. आता ही पुरते का बघते मी, नसेल तर आहे आपल्याकडे जोड देण्यासाठी आणखी. हे ठेवायचं आणि असं बरोबर दोन्ही भाग असे लावून बघायचे. गोटची दुसरी पद्धत आहे बरं का हे.
पूर्ण गोल गळ्याला गोट लावण्याची. पट्टी बस होते आता, आपल्याला पुरत आहे. आता याला काही जोड द्यायची गरज नाही. ते वरच्या साईडने उलटी बाजू आहे आणि खालच्या साईडने सरळ. आणि हा जो कोना आहे ना, हा कट करून टाकायचा. आपल्याला नको आता कोना इथं. आणि आपण पट्ट्यांचं आता काही काम नाही. तर आता सर्वांनी लक्ष इकडे द्या. गोट कसा लावायचा आहे ते आपण सविस्तर बघू. दिसतंय व्यवस्थित? पट्टीला एका साईडने फोल्ड करून वगैरे तसं शिलाई द्यायची गरज नाही. अशीच पट्टी पाहिजे आपल्याला. पट्टीची वरच्या साईडने उलटी बाजू आहे आणि खालून सरळ बाजू. आता ब्लाऊजचा भाग घेऊया. ब्लाऊज हा आपल्याला सरळ पाहिजे. वरच्या साईडने ब्लाऊज हा सरळच आहे. असं ठेवायचं सरळ साईडनी आणि पट्टी घ्यायची. पट्टीची सरळ बाजू खालच्या बाजूने आणि उलटी बाजू वरच्या साईडने, हे पाहिजे जोड आहे. आणि पट्टीला अगोदर अर्धा इंच दुमडायचं आहे उलट्या साईडनी आणि बरोबर या टोकापाशी ठेवायचं आहे इथे. आणि आता जोडून घेऊया हे दोन्ही पण भाग. सुरुवातीला इथं लॉक करून घेते मी अगोदर. लॉक करायचंय. आता ही जी पट्टी लावत आहोत ना आपण, या पट्टीला असं आपल्याला ओढून शिलाई द्यायचंय. नॉर्मल ओढायचं आणि शिलाई द्यायचं. ओढून शिलाई दिल्यामुळे गोट आपला पलटी पडणार नाही. ओढून शिलाई द्या सावकाश, पाव इंचावरती. टंचनचा एक पाय बरोबर या साईडने राहिला पाहिजे, तरच आपला गोट व्यवस्थित येईल. एक पाय बरोबर ठेवायचा टंचनचा आणि ओढायचं पट्टीला, टेकवायचं खाली आणि शिलाई द्यायचं. आणि हा जो जोड आहे ना, हा जोड, तो जोड आपल्याला दोन्ही साईडने करायचा आहे. एका साईडने येऊ द्यायचा नसतो आपल्याला. लखानी प्रेस करून खाली दोन्ही साईडने करून घ्यायचं या जोडला आणि ओढायचं आणि शिलाई द्यायचं. हे ब्लाऊजचा पण भाग बरोबर सोबत सोबत बरोबर करत घ्यायचा असतो. ओढायचं, टेकवायचं खाली, ओढूनच पकडायचंय आणि शिलाई द्यायचं. इथं पण ओढून पकडायचं, खाली टेकवायचं. इथं बघा अशा चुन्या आहेत, ते ओढून पकडल्यामुळे चुन्या आलेल्या आहेत इथं. आणि शिलाई द्यायचं पाव इंचावर करेक्ट. जेवढी आपण शिलाई व्यवस्थित देऊ आता, तेवढा मस्त गोट येतो. पहिली शिलाई व्यवस्थित देऊन घ्या. आता गळ्याचा गोल राऊंड चालू होत आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला थोडस पट्टीला जास्त ओढून शिलाई द्यायचंय. फक्त पट्टीला ओढायचंय, ब्लाऊजला नाही. ओढायचं, टेकवायचं खाली आणि शिलाई द्यायची. एकदम मस्त गोट येतो आपला. तर इथं पण जोड आहे, जोड आपण दोन्ही साईडने करूया. शिलाई देते जोड दोन्ही साईडने करायचा. हे असं नखाने प्रेस करायचं इथं. एका साईडने केलं की गोट जाड होतो आणि त्याच ठिकाणी आपला गोट पलटी पडतो. म्हणून आपल्याला दोन्ही साईडने त्याला फोल्ड करायचं असं, म्हणजे दोन्ही साईडने नखाने प्रेस करून घ्यायचं. आता या साईडने लावत आहोत ती पट्टी अर्धा इंच शिल्लक ठेवायची, बाकीची कट करून टाकायची. आणि या पट्टी बरोबर ही पट्टी दुमडायची आणि शिलाई द्यायची. लॉक करायचं. आता इथे आपण एक शिलाई तर दिली पट्टीला, तर आता छोटे छोटे कट द्यायचे शिलाईच्या अर्ध्यापर्यंत. छोटे छोटे कट द्यायचे हे पहा असे.
पूर्ण शिलाई पर्यंत नाही द्यायची, शिलाईच्या अर्ध्या बरोबर द्यायची. कट दिल्यामुळे गोट आपला पलटी पडत नाही, छान येतो. थोड्या थोड्या अंतरावर कट द्यायचे, एक एक दीड दीड इंचाच्या अंतरावर असे. तर कट देऊन झाले. आता इथं बघा, आता आपण ब्लाऊज असं ठेवला ही पट्टी कशी होते बघा. मी याला काहीच केलं नाही पट्टीला, पट्टी फक्त असं ब्लाऊज ठेवलेला आहे तर पट्टी ऑटोमॅटिक आतल्या साईडने अशी झुकती झालेली आहे. आहे का झुकलेली आतमध्ये? ही लावलेली पट्टी आतमधून आली, हिला मी काहीच केलं नाही, तेच ती आतमध्ये आलेली आहे. ही का बरं आली? आपण पट्टीला ओढून शिलाई दिलेला आहे, त्यामुळे ही पट्टी ऑटोमॅटिक अशी येते. आणि अशी पट्टी आलं तरच आपला गोट व्यवस्थित येतो. अशीच पट्टी आतमध्ये आलेली पाहिजे. ओके, ओढून शिलाई दिल्यामुळे पट्टी आतमध्ये येते. तर आता हा भाग आता ब्लाऊजचा आपण उलट्या साईडने करू. आता दुसरी शिलाई द्यायची आपल्याला पट्टीला, आणखी गोट आपला तयार होत नाही. आता दुसरी शिलाई आहे आपली, तर आता लक्ष द्या इकडे, दुसरी शिलाई कशी द्यायची आहे ते सांगते मी. उलट्या साईडने केलेलं आहे. आता हा शिलाईचा 1/2 इंचचा कपडा पट्टीच्या साईडने घ्यायचा आणि पट्टी आपल्याला अशी दुमडायची आहे, अर्ध्यातून दुमडायची. हिची अगोदर शिलाई दिलेली आहे, शिलाई अगोदरची, त्या शिलाई बरोबर आपल्याला ही पट्टी अशी दुमडून घ्यायची आहे. ही पहा अशी, आणि खालच्या साईडने हा भाग असा येतो. आणखी आपला फायनली गोट तयार नाही. सिल्कचा ब्लाउज पीस नाही माझा, साधा ब्लाउज पीस आहे, कॉटन मिक्स असतं याच्यामध्ये थोडस. आता परत एकदा दाखवते मी, परत बघा. शिलाईचा कपडा हा 1/2 इंचचा, तो पट्टीच्या साईडने घ्यायचा. सिल्कच्या कपड्याचा गोट व्यवस्थित येणार नाही जास्त करून. आणि पट्टी जी आहे ती आपल्याला या शिलाई बरोबर दुमडायची आहे. अगोदर जी शिलाई दिलेली आहे त्या शिलाई बरोबर आपल्याला ही पट्टी दुमडायचंय. आणि वरून एक आपल्याला आता शिलाई द्यावी लागते. तर आता जी आपण ही शिलाई दिलेली आहे त्या शिलाईहून ही शिलाई गेली पाहिजे. आता ही दुसरी शिलाई पट्टी त्याच्या बरोबर दुमडायची, म्हणजे शिलाई आपली तिथूनच जाणार. आता एक शिलाई देऊन घेऊया इथून, उलट्या साईडने करायचं. आणि आता शिलाईचा कपडा बरोबर पट्टी खाली ढकलायचा आणि शिलाई देत चालायचं. एका बोटाने मी पट्टी खाली कपडा ढकलते आणि एका बोटाने पट्टी अशी वर ठेवत आहे. पहिल्याच्या शिलाई बरोबरच शिलाई द्यायचं. हे पहा, या बोटाने मी ढकलत आहे आतमध्ये कपडा आणि ह्या बोटाने असं वर ठेवत आहे. हा शिलाईचा कपडा पट्टी खाली गेला तरच आपला गोट गोल येतो आणि छान पण बसतो. खालच्या साईडने हे असं येतं. आणखी फायनल आपला गोट तयार होत नाही, तिसऱ्या शिलाईला आपला गोट तयार होतो. खालच्या साईडने पण बघायचं शिलाई बरोबर खाचेमध्ये जात आहे का. इथे खाच असते ना, त्या खाचेमध्ये केली पाहिजे. जर समजा थोडीफार आली वर तर काही प्रॉब्लेम येणार नाही. या पट्टीवर जरी आली तरी शिलाई नंतर उकलून टाकायची तिला. आपल्याला खालच्या साईडने तेवढं दिसत नाही, त्यामुळे कधी मधी येते थोडंफार वरती शिलाई. कंटिन्यू प्रोसेस आपल्या दोन्ही बोटाची चालूच पाहिजे, एक आतमध्ये ढकलण्यासाठी आणि दुसरी पट्टी अशी ठेवण्यासाठी. आणि पकडून ठेवायचं इथं असं.
दोन बोटांना काम हेच आहे, एकाने ढकलायचं, एकानं पट्टी दुमडायची अशी. आता थोडासा तुम्हाला गोटचा सराव करावा लागतो. या पद्धतीने मी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे ना गोट, आता ह्या पद्धतीने तुम्हाला नाही नाही म्हटलं 90% तरी गोट व्यवस्थित जमणार आहे. आणि बाकीचा 10% राहिला त्याच्यासाठी तुम्हाला सराव करावा लागेल. गोटला सरावाशिवाय पर्याय नाही. एक ब्लाऊज शिवला गोट आला असं थोडेच होतंय. याच्या मागे किती मेहनत घ्यावी लागते हे मला माहिती आहे. मी खूप मेहनत घेतलेली आहे गोट मागं. आता काही जणांना असेल गोट विषयी अनुभव. कसं असतं गोटचं, याला जेवढी आपण सराव करू, जेवढा मेहनत घेऊ, तेवढा गोट आपल्याला जमतो व्यवस्थित. एक ब्लाऊज शिवलं गोट आला असं थोडीच होतं. शक्य आहे का एकाच ब्लाऊजला गोट येणं? त्यासाठी मेहनत घ्यावी लागेल, सराव करावा लागेल. मी सांगितलं ना तुम्हाला 90% तरी जमणार आहे या पद्धतीने गोट. दुसरी शिलाई आपली कंप्लीट झालेली आहे. आता आपल्याला तिसरी शिलाई द्यायची, फायनल शिलाई येते आता आपली ही. ब्लाऊज सरळ साईडने करायचं आता. आता ही जी आपण पट्टी आहे आपली ही, तिला फक्त आपल्याला असं खाली दुमडायचं आहे. वरच्या साईडने आपला ऑटोमॅटिक गोट तयार होतो. आता इथं जास्त आपल्याला काही करायची गरज नाही. पट्टी खाली फोल्ड केले की वरून आपला गोट तयार होतो. आपल्याला किती गोट जाड पाहिजे बारीक पाहिजे त्याच्यावरती आहे. आणि गोटला आता इथून आपण खाचेतून शिलाई देऊन घेऊया. चला मी शिलाई देऊन घेते. सावकाश शिलाई देऊन घ्यायचं. खाचेमध्ये बरोबर शिलाई गेली पाहिजे आपली. आणि गोट एकसारखा आला पाहिजे. आता आपलं लक्ष या दोन टेन्शनच्या पायाच्या आतमध्ये पाहिजे. आणि दोन बोटांनी आता ही पट्टी खाली करायची आणि बोट तयार करायचं नाही, असं गच्च पकडायचं एका बोटाने. शिलाई देईपर्यंत इथं असं बोट आपलं असंच पाहिजे. आवाज कट होतोय का? नाही ना, रेंज प्रॉब्लेम आहे. हे पहा समोर कसा गोट तयार होतोय. आता येतोय आवाज? आता या साईडने सांगते मी, दुसऱ्या साईडने आपण पट्टी लावलेली आहे. ओके, आता येतोय? आपण ही पट्टी लावलेली आहे. आता तिसरी शिलाई द्यायचंय, तर आता ही पट्टी फक्त आपल्याला अशी खालच्या साईडने दुमडायची आहे. वरच्या साईडने आपला ऑटोमॅटिक गोट तयार होतो. हा गोट तयार होतो आणि गोटला आपल्याला खाचेतून शिलाई द्यायचं आहे. आणि एकसारखा गोट आला पाहिजे आपला. कुठं जाड कुठं बारीक नको, एकसारखं येऊ द्यायचं. फक्त पट्टीला असं खाली दुमडायचं. आता वरच्या साईडने असा आपला गोट तयार होतो. आणि या खाचेतून शिलाई देऊन घ्यायचं. ओके, सावकाश शिलाई द्यायचं जेवढं होईल तेवढं. गोटला शिलाई देतानाच गडबड करायची नसते. वरच्या साईडने असं छान आपला जाड मस्त गोट तयार होतो. आणि खालून पण बघू शकता शिलाईचा कपडा जो आहे तो एकदम कमी शिल्लक राहतोय. त्यामुळे आपला गोट पलटी पडणार नाही. हा असा आपला गोट येतो. समजेल का सर्वांना गोट कसा येतो कसा नाही? काय काय आपल्याला कशा शिलाई द्याव्या लागतात?
तुम्हाला सुद्धा याच पद्धतीने गोट लावायचे, पूर्ण गोल गळ्याला गोट लावतो वेळेस या पद्धतीने गोट लावायचं आपल्याला. गोटची कुठून सुरुवात झाली? आपण क्रॉस कपड्याच्या पट्ट्या कट केल्या, तिथूनच आपल्याला काळजी घ्यायची आहे. पट्ट्या व्यवस्थित क्रॉस कपड्याच्या तयार झाल्या पाहिजेत. शिलाई कशी द्यायचे, पट्ट्या कशा जोडायच्या आहेत, ह्या सर्व गोष्टी एकमेकांशी जुळलेल्या आहेत. त्यामुळे व्यवस्थित आपल्याला कोटची तयारी करायची आहे. लॉक करायच्या सुरुवात ठेवची. आणि आता इथं लगेच मी हुकाची घर तयार करून घेते. गोट लावला की लगेच हुकाची घर तयार करून घ्यायची असतात. आणि पूर्ण फायनली गोट दाखवते कसं आहे. 5 हुकाची घरं तयार करायची आहेत. पट्टी जर मोठी असेल तर 6 घरं बसवायची, नाही तर मग गॅप दिसला जातो. आणि बरोबर असतो हुकाच्या घरामध्ये गॅप तेवढाच पाहिजे सर्वांच्या मध्ये. कुठं लहान आलंय कुठं मोठं झालंय तसं जर ठेवलं ना लहान मोठे गॅप, तर आपल्या शरीराचा आतमधला भाग दिसतो. त्यामुळे गॅप व्यवस्थित येऊ द्या एकसारखा. आवाज येतोय का? आवाज येतोय? बरं ठीक आहे. आता आपण गोट तर लावलेला आहे, कसा लावला आहे तर सर्वांना समजलं. आता कसं आहे माहितीये का, रेंज म्हणण्यापेक्षा व्हिडिओ काढ करतोय. इलेक्शनचा आज आहे ना निकाल, त्यामुळे नेट प्रॉब्लेम आहे. त्यामुळे थोडासा आवाजाचा प्रॉब्लेम, दिसण्याचा प्रॉब्लेम आहे. तर आपला क्लास तर झालेलाच आहे. असंही एक गोट दिसला तर ठीक आहे, उद्या दाखवू गोट कसा आलाय. ओके. स्टॉप झालेला आहे. नेट चालत नाही व्यवस्थित. आता दिसतंय का? का फक्त आवाज येतोय? आवाज येतोय का फक्त? हो, स्टॉप झालाय. माझा पण इथं फोन स्टॉप झालेला दिसतोय. गोट मी तुम्हाला उद्या दाखवेन कसा आलाय काय नाही ते. ठीक आहे. चला मग भेटूया उद्या. तोपर्यंत बाय बाय. उद्या आपल्या प्रिन्स कट ब्लाउजला आपण सुरू करूया.